श्री विश्वकर्मा इंटरनॅशनल ट्रेड असोसिएशन म्हणजेच विटा याची दुसरी मीटिंग अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली। या मीटिंगला औरंगाबादचे प्रसिद्ध उद्योजक भगवानराव राऊत, धुळ्यातील दीपक अहिरे, अनेक धुळ्यातील उद्योजक उपस्थित होते। अध्यक्ष आनंदराव सूर्यवंशी यांनी संस्थेचे ध्येय धोरण याबद्दल माहिती दिली आणि संस्थेचे सेक्रेटरी नारायणराव क्षीरसागर यांनी आपल्या समाजातील 40 वर्षातील प्रवास सांगितला। त्या प्रवासात इतर समाज कसा पुढारला आणि आपला समाज कसा मागे राहिला याबद्दल प्रेझेंटेशन दिलं। संस्थेचे उपाध्यक्ष दादासाहेब राजेंद्र जाधव यांचे मार्गदर्शन लाभले। संस्थेचे खजिनदार महेश वाघ यांनी प्रास्ताविक केले। संस्थेचे सहसेक्रेटरी विजय शार्दूल यांनी आलेल्या समाज उद्योजक बांधवांचे आभार मानले आहेत। या बैठकीदरम्यान 80-90 उद्योजक उपस्थित होते। अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात मीटिंग अतिशय आखलेल्या वेळेत फ्रेममध्ये पूर्ण झाली। त्यानंतर सर्व आलेल्या उद्योजकांचे ओळख करून घेण्यात आली। त्यांचा व्यवसाय काय, त्यांची स्पेशालिटी काय याबद्दल सगळ्यांनी आपापली स्वतः माहिती दिली आहे। या उद्योजकांच्या बैठकीसाठी श्री विश्वकर्मा इंटरनॅशनल ट्रेड असोसिएशनचे अध्यक्ष आनंदराव सूर्यवंशी, उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, सेक्रेटरी नारायणराव क्षीरसागर, सहसेक्रेटरी विश्वकर्मा शार्दूल, खजिनदार महेश वाघ तसेच औरंगाबाद येथील ज्येष्ठ आणि प्रसिद्ध उद्योजक भगवान राऊत, सचिन सूर्यवंशी आदींसह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, जय विश्वकर्मा। आज श्री विश्वकर्मा इंटरनॅशनल ट्रेड असोसिएशन म्हणजेच विटा या इंटरनॅशनल असोसिएशनची दुसरी मीटिंग अतिशय आनंदात पार पडली। आमच्या कोर टीमने खूप मेहनत घेतली। जवळजवळ 70 ते 75 उद्योजक आजच्या मीटिंगला हजर होते। पूर्ण हॉल भरलेला होता। सगळ्यांनी खूप मनापासून सहभाग घेतला। मी सर्व उद्योजक मंडळाचे मनापासून आभार मानतो। आणि या दुसऱ्या मीटिंगमध्ये आमच्या विश्वकर्मा विटाचं जे काही संकल्प आहे किंवा विटाची जी काही धोरणं आहेत ते आम्ही स्पष्ट केले। आपल्याला त्याच्यातनं उद्योजकता घडवायची, नवीन उद्योजक कसे होतील, आपलं प्रॉडक्ट कुठं विकू शकतो, आपल्या प्रॉडक्टला कुठं मागणी आहे, आपण गव्हर्नमेंटच्या कुठल्या पॉलिसीजमधनं पैसे जनरेट करू शकतो, एकमेकाचं असोसिएशन होऊ शकतं का, कोणी मार्केटिंगमध्ये, कोणी प्रोडक्शनमध्ये, कोणी डिझाईनमध्ये। तर अशा वेगवेगळ्या याच्यातनं सगळं आम्ही प्रेझेंटेशन केलं। सर्व बांधवांचं, उद्योजक बांधवांचं इंट्रोडक्शन झालं। सेल्फ इंट्रोडक्शन म्हणजे स्वतः एक लीडर कसा व्हायला पाहिजे यासाठी सगळ्यांनी इंट्रोडक्शन दिलं। अतिशय खेडीमेडीच्या वातावरणात काही लोकांना तर बिझनेससुद्धा शेअर होतोय। आता कोणाला 1.5 लाख रुपये, कोणाला 2 लाख रुपये अशा बिझनेसच्या शेअरिंगसुद्धा सुरू झालेल्या आहेत। आणि आपल्या इथंच इतकं इंटरनलच धंदा एवढा आहे की त्या लोकांना आपल्या उद्योजकाकडनं दुसऱ्या उद्योजकाला व्यवसाय मिळू शकतं। अशा पद्धतीने खूप चांगला प्रोग्राम झालेला आहे। दुसरी मीटिंग झाली आहे। आम्ही नेक्स्ट प्लॅनिंग जे आहे जानेवारीपासून समाजातील सगळ्या उद्योजकांना त्यांच्या धंद्याला असे वेगवेगळे आम्ही प्लॅन बनवतोय आणि पुढच्या महिन्यापासून ते सगळे सेशन चालू होतील। आणि 250 उद्योजक आता रजिस्ट्रेशन झालेले आहेत। 500चं टार्गेट आहे, पण 250 उद्योजकापासून आम्ही सुरुवात करतोय आणि खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। खूप सगळ्यांनी हिरिहिरीने भाग घेतलेला आहे आणि हा संकल्प जो आहे आम्ही घेतलेला तर प्रत्येक उद्योजकाचं 100 करोडचं टार्गेट झालं पाहिजे असा संकल्प आम्ही घेतलेला आहे। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव विलास रामनाथ सूर्यवंशी। माझं नाशिकमध्ये नाशिक स्टार न्यूज नावाने न्यूज चॅनल आहे। वेगळी सेवा देण्याचा मी प्रयत्न करतो गेल्या 12 वर्षापासून। सगळ्यांच्या मदतीने माझं न्यूज चॅनल म्हणजे समाजाच्याच मदतीने जास्त करून ते माझं व्यवस्थित चालू आहे। अनेक संघर्ष करून मी आता हळूहळू ते डेव्हलप करतो आहे। अजूनही आता या आपल्या संस्थेच्या या संघटनेच्या मार्फत अजून मला मदत मिळेल अशी मला अपेक्षा आहे। माझ्या चॅनलच्या वतीने तुम्हाला तुमची डॉक्युमेंटरी बनवायची असेल, तुमची मुलाखत असेल, तुमच्या कंपनीची, तुमच्या व्यवसायाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची असेल, तुमचा वाढदिवस असेल, जे काही छोटे मोठे प्रोग्राम असेल, उद्घाटन असेल, ते अल्पदरात करून देण्याचं काम आता आमचं येथील आपलं शूटिंग करतो आहे। ही बातमी आपली टीव्हीवर येणारच आहे। टीव्हीवर आम्हाला 824 नंबर देण्यात आलेला आहे। नाशिक, अहमदनगर आणि धुळे 3 जिल्ह्यांमध्ये आपलं बातमीपत्र दररोज प्रसारित होतं। अशा प्रकारे ही माझी माहिती आहे। आपल्याला कोणालाही काही मदत लागली तर ती मी करायला तयार आहे। नमस्कार। वर्ष आणि दर महिन्याला किंवा दर 3 महिन्याला मीटिंग घेऊन समाजाला प्रेरित करावं एवढीच इच्छा
बाळगतो आणि धन्यवाद. स्टार न्यूज ब्युरो नाशिक.